जय गोमाता। महाराष्ट्रासाठी गोमातेला राज्यमाता बनवण्याचं कार्य आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। त्यांना खूप खूप धन्यवाद। आणि त्यांना ऑलरेडी जगद्गुरू शंकराचार्यजींनी आशीर्वाद पण दिलेला आहे। तर गाईला तर राज्यमाता बनवलं गेलं आहे, पण आपल्याला गाईच्याच माध्यमातून आपल्याला कॅन्सर कसा बरा होईल याकडे पण आपण लक्ष करू। या मार्गाने सुद्धा आपण गायला वाचवायचा प्रयत्न करू। आणि गाईचं दूध, तूप, दही, शेण आणि गोमूत्र याला पंचगव्य म्हणतो। आणि या पंचगव्याच्या माध्यमातून आपल्याला कॅन्सर सुद्धा आटोक्यात आणता येतो। आपल्याकडे शेकडो केसेस आहेत की कॅन्सर सुद्धा रिव्हर्स होतो। यासाठी मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो, तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्रासाठी की आपल्या महाराष्ट्रामध्ये धाराशिव या जिल्ह्यामध्ये दुधाळवाडी या गावात आपली जी गो सेवालय गो शाळा जी आहे याच्या माध्यमातून, इथं बैलशाळा पण आहे, तर याच्या माध्यमातून गाईच्या पंचगव्याच्या माध्यमातून आपण त्यांना पंचगव्याचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टच्या माध्यमातून कॅन्सर कसा रिव्हर्स होतो। आणि कॅन्सरला घाबरण्याचं कारण नाहीये, कारण कॅन्सर हा इतका फोफावत चाललेला आहे आणि कॅन्सरला हे कोरोना आल्यापासून जास्त प्रमाण वाढलेलं आहे। तर याला कसं रिव्हर्स करता येईल, याला कसं आटोक्यात आणता येईल, यासाठी तुमची देशी गायच करू शकते। आणि या देशी गायीच्या माध्यमातून आपण कॅन्सरला कसं आटोक्यात आणायचं हा कार्य करण्यासाठी मी 21 तारीख, इलेक्शन आपलं 20 तारखेला आहे, मतदान नक्की करा। ज्यांनी गायीला समर्थन दिलंय, गायीला ज्यांनी समर्थन केलं, गायीचा मुद्दा जे घेतलाय, ज्या लोकांनी गायीचा मुद्दा घेतलेला आहे, ज्या गायीचा मुद्दा घेऊन जे इलेक्शनला उभे आहेत त्यांना नक्कीच मतदान करा। कारण आपले शेतकऱ्यांची गाय आहे। शेतकऱ्यांना माझं हात जोडून विनंती आहे, जे गायीचा मुद्दा घेतील, अजून पण 2 दिवस बाकी आहेत, अजून वेळ गेलेला नाही, पण ज्यांनी गायीचा मुद्दा घेतील त्यांनाच मतदान करा। म्हणजे शेतकऱ्यांची गाय वाचेल, शेतकरी कॅन्सरपासून वाचेल आणि त्यांच्या शेतामध्ये गायीचं शेण पण टाकून जैविक म्हणजे खाद जे आपण म्हणतो, जे शेणापासून आपण जे शेती करतो, जे शेणखत टाकून शेती केली पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याला फायदा होईल, जमिनीला पण कॅन्सर होणार नाही आणि माणसाला तर सोडा, माणसाचा कॅन्सर पण आपण रिव्हर्स करायचा प्रयत्न चालू आहे, प्रयत्न करणार आहोत। यामुळे आता आज माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून हेच तुम्हाला विनंती आहे की गायीला माना, गायीचे जे प्रोडक्ट वापरायला सुरू करा। कॅन्सर सारखे आजार तुम्हाला रिव्हर्स होत आहेत का करू नयेत। आणि यासाठी मी 21 तारखेला, 20 तारखेला इलेक्शन संपलं की 20 तारखेला तुम्ही इलेक्शनमध्ये खूप बिझी असाल, तुम्हाला पेशंट असाल तुम्ही, परंतु तरी सुद्धा गोग्रत म्हणजे तुपापासून जे बनलेले ॲटम आहेत हे तुमच्या नाकामध्ये 2-2 थेंब जरी टाकलेत तरी तुम्हाला इतका धावपळ केल्याचा, प्रचार केलेल्याचा ह्याचा सगळा सीन निघून जाईल। आणि त्याचं एक व्याख्यान आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी 21 तारखेला दुधाळवाडी येथे, धाराशिव जिल्हा दुधाळवाडी येथे गोशाळेवर या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व्याख्यान असेल, त्याची माहिती असेल आणि कॅन्सरला रिव्हर्स कसं करायचं याची माहिती दिली जाईल। यासाठी तुम्ही संपर्क करू शकता। माझा नंबर घ्या 9975684354, दुसरा घ्या 996939693969 9969313397। दुसरा 9975684354। या नंबरला संपर्क करा आणि नक्की तुम्ही कॅन्सर रिव्हर्स कसा होतो आणि कॅन्सर कितीही मोठा असू दे, तुम्हाला कॅन्सरचा कुठल्याही टाईपचा कॅन्सर असो त्याचं मार्गदर्शन तुम्हाला त्या दिवशी मिळणार आहे। सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत 21 नोव्हेंबर 2024। धन्यवाद। जय गोमाता।